एका मुद्द्यांकडे मी तुमचं मन आकर्षित करू इच्छितो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संघर्ष सुरू केला, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, आपल्या हक्कासाठी लढा, परंतु इथे हे सर्व करणं इतकं सोपं नव्हतं, फार अवघड होतं। आणि म्हणून काही आमच्या कार्यकर्त्यांनी मुंबईमधून ब्लॅक पॅन्थर काही संघटनांचा अभ्यास केला आणि जन्माला आली ती दलित पॅन्थर। कारण आपण सर्व इथं दलित होतो म्हणून दलित पॅन्थर नावाची संघटना उदयास आली। आज जो चित्रपटाची आपण चर्चा करणार आहोत, जय भीम पॅन्थर, तर तो याच चळवळीवर आधारित आहे। सुरुवातीलाच बाबासाहेबांनी धम्मदीक्षा दिल्यानंतर समाजामध्ये चैतन्य तयार झालं, समाज जागृत झाला आणि बऱ्याचशा काही जुन्या प्रथा होत्या, जसं जनावर ओढून नेणं, त्याचं मांस खाणं, जुन्या चालीरीती, रूढी, परंपरा टिकवून ठेवणं, ह्या अनंत अशा प्रकारचे काही समाजाला लावलेले महाभयंकर रोग होते। आता यातून सहजासहजी सुटका होणं शक्य नव्हतं, म्हणून काही तरुणांनी कंबर कसून जी संघटना उभी केली, जय भीम पॅन्थर म्हणून। तर पॅन्थर म्हणजे खवळलेला चिता, रागावलेला चिता, आक्रमक चिता। तर अशा प्रकारच्या पॅन्थरच्या नावाखाली मोठी संघटना उभी झाली आणि त्या संघटनेनं सुरुवातीला त्यांच्याकडे कुठलेही पैसे नव्हते, संघर्षासाठी कोणते साधनं नव्हते, त्यांना कुठं गावोगाव फिरायला काही व्हेकल्स नव्हत्या, तरी सुद्धा पायी चालत ज्या गावामध्ये आंदोलन झालं, ज्या गावामध्ये काही मारपीट झाली, ज्या गावावर अन्याय अत्याचार झाला, त्या ठिकाणी धावत जाणे, बाबासाहेब जयंतीला काही अडथळे आले त्या गावात धावत जाणे आणि तिथल्या लोकांना न्याय देण्याचं काम जय भीम पॅन्थर या चित्रपटातून आपल्याला पाहायला मिळतं। तर कार्यकर्ता कसा तयार होतो, कार्यकर्त्यामध्ये कशी प्रेरणा जागते आणि त्या प्रेरणेला प्रेरित होऊन तो स्वतःचं लग्न विसरतो, स्वतःचं घर विसरतो, एखाद्याला मुलबाळ झालं असेल तर तो पोरांचं नामकरण विधी विसरतो। तर अशा प्रकारे पूर्ण झोकून देऊन अतिशय तन मन धनाने त्या संघटनेत काम केलं गेलेलं आहे। तर ही पहिली संघटना की ज्यांनी पूर्ण झोकून दिलं आणि बेभान होऊन काम करत राहिले। नंतर हिंदू सुवर्णांमध्ये साम दान दंड भेदची प्रथा आहे, तशा प्रकारे संघटन फोडायचं एक कौशल्य त्यांच्यात आहे। आणि मग त्या पद्धतीनं कशा प्रकारे संघटन फोडलं जाते, कशा शंका केल्या जातात एक दुसऱ्यावर आणि कशा पद्धतीनं मग ती संघटना नष्ट होते, हे पण त्या चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न केला। आणि आज सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नेते मंडळी जन्माला आलेली आहे। बाबासाहेब म्हणायचे की घराघरात नेता तयार होईल आणि त्या पद्धतीने आज घराघरामध्ये नेता तयार झालेला आहे। पण जी ताकद त्या पॅन्थरमध्ये होती, जी शक्ती होती, ज्या शक्तीने ते काम करायचे, ती शक्ती राहिली नाही। आता तडजोडीचं राजकारण होऊ लागलं आणि म्हणून तडजोडीच्या राजकारणामुळे खऱ्या अर्थाने पॅन्थर पॉवर लूज झालेली आहे। तर ही पॅन्थर पॉवर परत गतिमान व्हावी म्हणून भिक्खू संघाची हे उदात्त इच्छा की ही पॅन्थर चळवळ आणखी परत जोर धरावी, त्यांचा धाक लोकांमध्ये यावा की ही संघटना अन्यायाच्या विरुद्ध वाटेल ते करायला तयार असतात, स्वतःचा जीव द्यायला तयार असतात। ही भावना जेव्हा तयार होईल तेव्हा या समाजावरचे आणखी होणारे अन्याय थांबतील। आजही जाती वेदाचे चटके सोसावे लागतात, आजही नवरदेवाला घोड्यावर बसून गावातून जाता येत नाही,
काही ठिकाणी अशा परिस्थिती आहेत, नवरदेवाला घोड्यावरून खाली खेचलेला आहे. काही अंधभक्त लोक प्रयत्न करतात देवळात जाण्याचा, त्यांना देवळामध्ये मारहाण केले जाते. तर बौद्धांचा काही संबंध येत नाही देवळाशी, पण काही लोक आहेत हलक्या कानाचे. तर असो, आज बाबासाहेबांनी जी चळवळ उभी केलेली आहे त्या चळवळीला खूप मोठा प्रतिसाद मिळालेला आहे आणि त्या प्रतिसादामुळे आज घराघरात एज्युकेटेड लोक झालेले आहेत, सुशिक्षित लोक झालेले आहेत. तर हे आणखी पुढच्या दुसऱ्या भागामध्ये जय भीम पॅन्थरच्या दुसऱ्या भागामध्ये दाखवण्यात येणार आहे. तर हा जय भीम पॅन्थर औरंगाबादमध्ये लागून 4-5 दिवस होऊ लागलेले आहेत. औरंगाबादच्या लोकांनी भरभरून त्या चित्रपटाचं स्वागत करावं आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा प्रचार प्रसार करावा. आपल्या लहान मुलांना दाखवावं की एकेकाळी कशा अवस्थेतून आपला समाज पुढे आलेला आहे. तर हे दाखवण्यासाठी आपल्या प्रत्येक माता पित्यांनी पुढे यावं, हा पत्रकार परिषदेचा मागचा उद्देश आहे. आणि आमच्या मिनिस्टर साहेबांनी, संजय शिरसाट साहेबांनी या पिक्चरला टॅक्स फ्री करावं आणि गावागावामध्ये हा चित्रपट मुक्तमध्ये जावा आणि लोकांनी तो चित्रपट खूप लोकांनी पाहावा, गावागावात घराघरात. तर त्या पद्धतीने आज आम्ही प्रयत्न केले. आमदार साहेब, मंत्री साहेबांना भेटून त्यांना सांगितलं की या पिक्चरला टॅक्स फ्री करा, आम्हाला गावागावात खेडेगावात हा चित्रपट पोहोचवायचा आहे. त्यांनी आश्वासन दिलं. तर अशा प्रकारे हा चित्रपट खूप मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत जाण्यासाठी तुम्हा सर्व पत्रकार बंधूंना या ठिकाणी बोलवलं. सर्वांचं स्वागत आहे. धन्यवाद.